गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ सकाळी आरशात थोबडा बघत होता आणि केस पण खराब होते. तर बरं केस थोडेसे विंचरून घेऊ कारण की ब्लॉग शूट करायचा होता. तर केस विंचरून झाले आणि चप्पल शोधत होतो. तर चप्पल बहिणीने इथे ठेवलेले, तर चप्पल घेतले कारण की आज मी मावशाच्या घरी पाहुणा आलोय कडिंगलची वाडी बघायला. कडिंगल लागलेत का नाही ते. तर चप्पल भरून झाले आणि चला एक्सप्लोर करू. तर दोघेजण आम्ही निघालो. तर रस्त्यावर गुलाबाची फुलं भेटली लाल कलरची, एवढी भारी क्यूट अशी वाटत होती सकाळ सकाळीच कवळ्या कवळ्या उन्हात. आणि त्याच्याच साईड ऑरेंज कलरची फुलं होती, ती पण एवढी क्यूट अशी वाटत होती. एवढी सारी लागलेली सकाळ सकाळची, एवढे भारी ना कळल्या ते एवढ्या होत्या ना, लांबून तर भारीची होता. त्याच्या साईडला बट गुलाब होता, तो पण गुलाबी कलरचा एवढा भारी वाटत होता ना, मस्त गुच्छे चाललेले आणि मला आवडले. तर पूर्ण फोन घुसवलं पोहोचला आम्ही आणि कमरेवर हात देऊन मावशीचा पोर बघत होता की विचार करत होता की कधी कडिंग लागतील आणि कधी खायला भेटतील असा विचार करत होता. तर बरं वाडीत मी आत आपण मध्ये जाऊ शकतो का, तर सांगते हां चल सांगते जाऊ, काही नाही सांगते. तर वाडीत गेलो आणि थोडेसे वेल दाखवतो तुम्हाला. तर वेल तर लांबे झालेत आणि शिशा लागलाय का नाही कडिंगलचा ते जाऊन आम्ही बघत होतो तिथे जाऊन ना. तर मला शिशा तर काय इथे भेटला नाही. तर थोडासा पुढे गेला आणि त्या साईडला उडी मारली आणि मावशीचा पोर सांगता इकडे इकडे मी शिशा सांगते बघितले तू दाखवतो. तर गेलो आम्ही तिथे गेलो आणि बघतो तर अशी पिवळ्या कलरची फुलं क्यूट अशी मस्तपैकी पिवळ्या कलरची फुलं पडलेली आणि पुढे बघतो तर शिशा पण होता. अजून थोडासा पुढे गेलो तर पुढे अजून आम्हाला 2 शिशे भेटले. तर मला 2 शिशे बघून एवढा आनंद झाला की 1 महिन्यात आम्हाला कडिंगल खायला भेटेल. आणि पुढे कंपाऊंड अशी केलेली कडिंगलच्या वाडीला आणि असा वाडीचा व्ह्यू होता ना हा लहान सेट. तर आम्हाला वाडीत कडिंगलच्या वाडीत फिरून मस्त हॅपी फिलिंग झाली. तर मी पण थोडासा व्ह्यू घेत होतो. तर तुमच्या भेटीस पण लवकर येतील कडिंगल. तर चला बाय बाय, तुम्हाला भेटतो उद्या.